नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनीच्या या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण या हेतूने ही संस्था कार्यरत आहे आणि त्याच उद्देशाचा एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींकरता आपण सीसॉ हे केंद्र चालवत आहोत हे लक्षात घ्या. या केंद्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना विशेष सहाय्य दिलं जातं. त्यांच्या मदतीकरता वेगवेगळे कोर्सेस आपण राबवत असतो हे लक्षात घ्या. एमपीएससी, यूपीएससी आणि बाकी देखील स्पर्धा परीक्षांची तयारी आपण आपल्या केंद्रामध्ये करून देत असतो. तर ही माहिती तुम्ही अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, ही विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत. आपल्या स्पर्धायन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे पीवायक्यूज डिस्कस करत आहोत, त्याला तुमचा जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अधिकाधिक अभ्यर्थ्यांपर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा. हे सेशन्स तुम्ही शेअर करा, जेणेकरून या कंटेंटचा, या नॉलेजचा फायदा अधिकाधिक विद्यार्थिनींना होईल आणि तुमच्या तयारीकरता आमच्याकडून मदत होईल. आपण आता पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला होता? साधा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, परंतु प्रश्नाहीपेक्षा त्याच्याशी निगडीत जी माहिती आहे ती आपल्यासाठी महत्वाची असते. कारण प्रश्न जो येऊन गेला त्याहीपेक्षा तर त्याच्या आधारे पुढे काय विचारलं जाऊ शकतं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून हे आपण डिस्कशन करणार आहोत. तर शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर महात्मा फुले यांनी इसवी सन 1883 मध्ये या ग्रंथाचं लिखाण केलं असं म्हटलं जातं. तर या संदर्भामध्ये काही महत्वाची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो. महाराष्ट्र शासनाची मराठी विश्वकोश हा जो अभ्यास संदर्भ साहित्य आहे, संदर्भ स्रोत आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाबद्दलची काही ऍडिशनल माहिती मी तुम्हाला देणार आहे. आपल्या अभ्यासाकरता ही माहिती अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात घ्या. मराठी विश्वकोश हे एक अत्यंत महत्वाचा अभ्यास साहित्य, विशेषतः एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अत्यंत अचूक, खात्रीशीर आणि अधिकृत आणि उपयुक्त माहिती यासाठी हा संदर्भ स्रोत अत्यंत महत्वाचा आहे. कारण ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रकाशित झालेली असल्यामुळं त्याला निश्चितच एक अधिकृतता आहे हे लक्षात घ्या. हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याकरता. ओके, येस. तर या संदर्भात काय सांगितलेलं आहे की भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या, लक्षात घ्या की भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांचा विचार करणारं हे एक पुस्तक म्हणजे शेतकऱ्याचा असूड. हे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. 1883 मध्ये ह्या पुस्तकाची रचना झाली असं म्हटलं जातं. त्यामुळे हे पुस्तक लिहित असताना ज्योतिबांची जी पद्धत आहे ती पद्धत लक्षात घ्या की निरीक्षणात्मक आणि ऐतिहासिक अशा प्रकारची पद्धत आहे असं सांगितलेलं आहे. ओके, तर ज्योतिबांनी जे काही या पुस्तकाच्या माध्यमातून जे काही विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणाचे साधारणतः 3 पैलू आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहिला पैलू त्या ठिकाणी काय मांडण्यात आलेला आहे? या साहित्यामध्ये पहिला पैलू दुहेरी पारतंत्र्याचा मांडलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे भारतीय शेतकरी हा एक प्रकारे दुहेरी पारतंत्र्यामध्ये आहे. एक म्हणजे शेकडो वर्षांपासून शतकानुशतके चालत आलेलं सामाजिक पारतंत्र्य आणि दुसरं म्हणजे तुलनेने आधुनिक असणारं ब्रिटिश राजवटीचा पारतंत्र्य, अशी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि अशा दुहेरी पारतंत्र्यामध्ये असल्यामुळं शेतीद्वारे मोठ्या बदलांची आशा, शेतकऱ्यांची आशा ही भंग झालेली आहे असं ज्योतिबांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा ते बोलतात शेती, शेतकऱ्यांची स्थिती आणि त्यांच्या समस्या. तर या संदर्भात त्यांनी आधुनिक अर्थशास्त्रीय कल्पनांचा वापर केलेला असं दिसतो. आधुनिक अर्थशास्त्रामधील मानवी भांडवल या संकल्पनेचा पाया त्यांनी उभारला असं सांगितलेलं आहे. शेतकरी हे श्रम आणि भांडवल यांचा वापर करून शेतीचा व्यवसाय करतात. परंतु श्रम आणि भांडवल याचा वापर जरी केलेला असला तरी शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. भारतीय शेती ही पावसावर अवलंबून असल्यामुळं त्यांचं उत्पादन आणि उत्पन्न कमी होतं. म्हणजे शेतकऱ्यांनी कितीही श्रम केले आणि कितीही भांडवल जरी टाकलं तरी शेवटी शेती ही पावसावर अवलंबून असल्यामुळं आणि पाऊस हा मान्सून अनिश्चित असल्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती ही अत्यंत बिकट होते असं ते सांगतात. आणि त्यामुळे त्यांना भांडवलाकरता सावकारांवर अवलंबून राहावे लागते आणि हे सावकार त्यांचं शोषण करतात, त्यांच्या जमिनी बळकावतात. अशी समस्येची मांडणी ज्योतिबा करतात. पुढचा फारच महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षणाचा अभाव हे शेतकऱ्यांच्या शोषणाकरता आणि मागासलेपणाकरता महत्वाचं कारण आहे असं या ठिकाणी ज्योतिबांनी मांडलेलं लक्षात घ्या. तर ज्योतिबांनी काय सांगितलं, शेतकऱ्यांचा जो काही मागासलेपणा आहे, जे काही शोषण होत आहे त्यासाठी लक्षात घ्या की शिक्षणाचा अभाव एक महत्वाचं कारण आहे. आणि त्याबरोबर त्यांनी अजून एक कारण सांगितलेलं आहे, अवाजवी शेतसारा. आज अवाजवी शेतसारा म्हणजे शेतीवरचा टॅक्स हे सुद्धा मागासलेपणाचं एक महत्वाचं कारण आहे अशी मांडणी ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. तर जर प्रश्न विचारला शेतकऱ्यांच्या मागासलेपणाची कारण ज्योतिबांनी काय सांगितलेली आहेत, तर 2 महत्वाची कारणं. पहिला शिक्षणाचा अभाव, दुसरा अवाजवी अशा प्रकारचा शेतसारा. हे 2 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा, लगेच नोंदवून घ्या हे 2 मुद्दे.
पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ओके, ज्योतिबांनी शिक्षणाकडे बघत असताना केवळ संख्यात्मक दृष्टिकोनातून नाही बघितलं, त्यांनी गुणात्मक दृष्टिकोनातून सुद्धा बघितलेलं आहे. तर ज्योतिबा हे शिक्षणाच्या गुणवत्तेवर देखील बोलतात. त्याचप्रमाणे ज्योतिबांनी आवश्यक आणि गरजेचं शेती किंवा व्यावसायिक शिक्षणाचा मुद्दा देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. ओके, तर याच्यामुळे परिणाम काय होतात, शिक्षण नसल्यामुळे काय परिणाम होतात त्याच्याबद्दल ज्योतिबा काय म्हणतात. शेतकरी हे शिक्षणाच्या अभावामुळे धोरणात्मक कार्यवाहीमध्ये सहभागी होऊन शेती विकासासंबंधीचे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापरच होत नाही, अशी मांडणी ज्योतिबा करतात. किती योग्य आणि चपखल मांडणी हे लक्षात घ्या. म्हणजे धोरणकर्ते जे असतात, राज्यकर्ते, धोरणकर्ते हे एकदम बौद्धिक पातळीवरचे लोक असतात, इंटेलेक्च्युअल लोक असतात, जे धोरण निर्माण करतात. परंतु त्यांच्या धोरणीपणामध्ये किंवा त्यांच्या धोरण निर्मितीमध्ये प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटीचा समावेशच नसतो. का नसतो? कारण प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी जे असतात, तर त्यांना या धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नाही. त्याच्यामुळं धोरण करणारे आणि धोरणाचा ज्याच्यावर परिणाम होतो, अशा लोकांमध्ये एक मोठा गॅप तयार होतो आणि समस्या ही आहे तशीच राहते. उलट अधिकाधिक ती गंभीर होत जाते, अशी मांडणी ज्योतिबांनी केलेली आहे आणि अत्यंत आधुनिक शास्त्रीय मांडणी आहे, हे लक्षात घ्या. एवढे छान विचार ज्योतिबांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढचा मुद्दा या ठिकाणी ध्यानामध्ये घ्या. शेतीच्या स्थिती संबंधीचे विश्लेषण आणि त्याची कारणे आज देखील तंतोतंत लागू होतात असं या ठिकाणी सांगितलं जातं. मग ज्योतिबांनी याच्यावर फक्त ज्योतिबांनी प्रॉब्लेमच नाही सांगितलं, ज्योतिबांनी उपाययोजना सुद्धा सांगितलेल्या आहेत. तर ज्योतिबा काय म्हणतात, लक्षात घ्या की सत्ताधारी आणि शेतकऱ्यांचे हितसंबंध वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे हितसंबंध काटेकोरपणे जपावे लागतील. शेतकऱ्यांनी स्वतःचे हितसंबंध जपण्यास प्राधान्य द्यावं लागेल, असं ज्योतिबांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्यासाठी शेतीविषयक आधुनिक ज्ञान आणि पद्धतींचा वापर करावा लागेल. उत्तम जातीची जनावरे वापरात आणावी लागतील. त्याचप्रमाणे समाजमान्य रूढी आणि परंपरा सोडून नव्या वैज्ञानिक विचारांचा अंगीकार करावा लागेल, असं विश्लेषण, असा सल्ला ज्योतिबांनी दिलेला आहे. सरकारने कोणती कामे करावीत याबद्दल देखील ज्योतिबा सूचना देतात. म्हणजे केवळ स्वतःला सुधारणे शेतकऱ्यांची जबाबदारी आहे असं म्हणून ज्योतिबा थांबत नाही, तर त्यांनी सरकारला सुद्धा त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत, लक्षात घ्या. सरकारने धरणे बांधून पाणी अडवावे, शेतकऱ्यांच्या मुलांकरता शिक्षण द्यावे, योग्यतेनुसार आणि लोकसंख्येनुरूप सरकारमध्ये सामावून घ्यावे, अशा प्रकारच्या उपाययोजना ज्योतिबांनी सुचवलेल्या आहेत. हे लक्षात घ्या. ज्योतिबांनी लक्षात घ्या की आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून शेतीच्या समस्येबद्दल मूलगामी अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. भारतीय शेती ही पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करण्याची गरज आहे, त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं, लक्षात घ्या. हे मुद्दे महत्वाचे आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाच्या माध्यमातून ज्योतिबांनी शेतकऱ्यांची स्थिती, त्यांच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय याबद्दल अत्यंत मोलाचं असं चिंतन केलेलं आहे. म्हणून हा ग्रंथ आजही तितकाच रिलेव्हंट आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचा प्रश्न एमपीएससी इथे विचारला होता, आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रश्न खूपच सिंपल आहे, कोणी लिहिला, पण त्याच्या मागे विचार काय आहे, तर आपण त्या प्रश्नाबद्दल समजून घ्यावं. उद्या जाऊन तुम्ही अधिकारी बनणार आहात. अधिकारी बनल्यानंतर तुम्ही लोकांसाठी काम करणार आहात. त्याच्यातला बहुतांश समुदाय हा शेतकरी समुदाय आहे. तर शेतकऱ्याचा सूड एवढा फक्त हा ग्रंथ ज्योतिबांनी लिहिला, एवढी फक्त माहिती न घेता ज्योतिबांनी कोणते विचार त्यामध्ये मांडलेले आहेत हे सुद्धा समजून घ्या, जेणेकरून उद्या अधिकारी म्हणून काम करत असताना तुम्हाला हे मार्गदर्शन तुम्हाला देखील उपयुक्त ठरेल, हा विचार समजून घ्या. राईट. आता आपण ज्योतिबांबद्दल थोडीशी अधिकची माहिती बघूयात. 1882 मध्ये लक्षात घ्या की 1882 मध्ये ज्योतिबांनी हंटर आयोगासमोर आपलं म्हणणं मांडलं होतं. हंटर आयोग हा एक शैक्षणिक आयोग होता, हे लक्षात घ्या. त्यावेळेला रिपन हा गव्हर्नर जनरल होता आणि त्याने शैक्षणिक सुधारणा सुचवण्यासाठी हंटर आयोगाची नियुक्ती केली होती. हे मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. मग त्यामध्ये ज्योतिबांनी व्यावसायिक शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षणाच्या कल्पना आपल्या मांडल्या होत्या. 1883 मध्ये आपण जे बघितलं, ज्योतिबांनी शेतकऱ्याचा असूड नावाचा ग्रंथ लिहिला. 1885 मध्ये त्यांनी इशारा नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं होतं. 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रसभेच्या त्या विरोधामध्ये होते, कारण राष्ट्रसभा ही बहुजनांच्या कल्याणाचा फारसा विचार करत नाही, असं ज्योतिबांचं म्हणणं होतं. त्यानंतर 11 मे 1888 रोजी ज्योतिबांच्या साठीनिमित्त मुंबईमधील मांडवी येथे कोळीवाड्यामध्ये ज्योतिबांचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांना देखील त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु सयाजीराव गायकवाड महाराज हे उपस्थित राहू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी दामोदर सावळाराम यंदे यांच्या मार्फत ज्योतिबांना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन डी बुकर ही पदवी द्यावी असा संदेश दिला होता आणि याच सभेत ज्योतिबांना महात्मा ही पदवी दिली गेली होती. हा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि 27 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबांचा मृत्यू झाला, त्यांचा देहांत
झाला होता. ओके. अशा प्रकारे ओके ज्योतिबांशी निगडीत ही माहिती आपल्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राइट? येस. थँक यू व्हेरी मच.